नमस्कार, मी श्रद्धा. खास चर्चा खास डॉक्टरांसोबत या आपल्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत आहे. आपल्यासोबत आहेत आज स्वरूप बोराडे डॉक्टर, जे MBBS आणि MS आहेत. आजच्या कार्यक्रमातनं लठ्ठपणाविषयी समज गैरसमज याविषयी त्यांच्याकडनं आपण डिटेल माहिती ऐकणार आहोत. त्यासोबतच बॅरिॲट्रिक सर्जरी म्हणजे नेमकं काय असतं ते सुद्धा आज जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम डॉक्टरांचं मनःपूर्वक स्वागत आहे. प्रेक्षकांना या ठिकाणी एक प्रश्न नेहमीच पडलेला असतो की लठ्ठपणा इतका वाढतोय सध्या सगळ्यांमध्येच, तर हा लठ्ठपणा म्हणजे नक्की काय आणि हा कशामुळे होतो सांग. WHO डेफिनेशन प्रमाणे म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने लठ्ठपणाची जी व्याख्या केली आहे त्यानुसार शरीरात वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात जेव्हा चरबी जमा होते आणि त्यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम निर्माण व्हायला लागतात, यालाच आपण लठ्ठपणा असं म्हणतो. हा लठ्ठपणा कशामुळे होतो? कारण आता बदलत्या लाईफस्टाईलनुसार खूप सारी कारणं याच्या मागे असू शकतातच, पण अशी स्पेसिफिक काही सांगता येतील का? अगदी बरोबर. लठ्ठपणा हा लाईफस्टाईलमुळे बऱ्याच प्रमाणात आता बघण्यात येतो. लाईफस्टाईल म्हणजे कॅलरी एक्सेस डाएट. आज आपण जो डाएट घेत आहोत, दैनंदिन जीवनात जो आपला आहार आहे तो कॅलरी एक्सेस आहे. म्हणजे ज्या प्रमाणात आपण कॅलरीज खर्च करतो त्यापेक्षा कॅलरीज जास्त कंझ्युम करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जो आहार आपल्याला आजूबाजूला दिसतो, जो पौष्टिक आहार आहे तो महाग होताना दिसतोय. जसं की चांगली डेअरी आहे, चांगली पोल्ट्री आहे, चांगलं मीठ किंवा चांगली फिशरी, ह्या गोष्टी महाग होताना दिसतात. बरोबर. परंतु ज्या पौष्टिक नसलेल्या गोष्टी आहेत त्या अगदी स्वस्त झालेल्या आहेत. जसं की समोसा आहे, वडापाव आहे, वेफर्स आहेत. ह्या गोष्टी अगदी सहज तुम्ही मोबाईल ॲपवरून पण मागवू शकता. तिसरी गोष्ट म्हणजे शारीरिक परिश्रम हे कमी झालेले आहेत. औद्योगिक क्रांतीनंतर बऱ्यापैकी यांत्रिकीकरण झालेलं आपल्याला दिसतं. त्यामुळं दैनंदिन जीवनात शारीरिक परिश्रमाचा अभाव आपणास बघण्यास मिळतो. यामुळं कॅलरीज खर्च करण्याचं प्रमाण कमी झालं आहे. तर इनटेक होणाऱ्या कॅलरीज आणि त्याचा खर्च ह्याच्यामध्ये तफावत दिसते आणि त्यामुळं लठ्ठपणाचा प्रादुर्भाव जास्त होताना दिसतो. अच्छा, आता सरांनी सांगितलं की इनटेक केलेल्या कॅलरीज आणि त्यात तो होणारा खर्च समजा शरीराकडून, तर ही तफावत काढण्यासाठी आपण काही पॅरामीटर्स लावू शकतो का की लठ्ठपणा आहे का नाही, हे कसं मोजता येईल आपल्याला? लठ्ठपणा मोजणं अतिशय सोपं आहे. त्याचे काही सिंपल पॅरामीटर्स आहेत. जसं की BMI. BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स. बॉडी मास इंडेक्स म्हणजे आपलं वजन भागिले उंचीचा वर्ग. वजन किलोग्राममध्ये आणि उंची मीटर्समध्ये. जे काही उत्तर मिळेल ह्याला आपण बॉडी मास इंडेक्स असं म्हणतो. आपला BMI जर 18पेक्षा कमी असेल तर आपण अंडरवेट कॅटेगरीमध्ये मोडतो. 18 ते 25 BMI हा नॉर्मल BMI समजला जातो. आपलं वजन व्यवस्थित आहे. 25 ते 30 BMI मध्ये एक्सेस वेट किंवा ओव्हरवेट कॅटेगरी आहे. गरजेपेक्षा वजन आपलं वाढलेलं आहे असं आपण समजू शकता. जेव्हा BMI हा 30च्या वर जातो त्याला आपण ओबेसिटी किंवा लठ्ठपणा असं म्हणतो. अजूनही काही पॅरामीटर्स आहेत. त्यामध्ये वेस्ट टू हिप रेशो हे आपण कन्सिडर करू शकतो. यामध्ये पोटाचा घेर आणि कमरेचा घेर याचा परस्पर संबंध आपण बघू शकतो. ह्यांचा परस्पर रेशो जर पुरुषांमध्ये 0.8 पेक्षा जास्त असेल तर लठ्ठपणा आहे. स्त्रियांमध्ये 0.9 पेक्षा असेल तर लठ्ठपणा आहे. आणि हे एक महत्त्वाचं कारण असू शकतं कार्डियक म्हणजे हृदयविकाराचं. तसंच मधुमेह होण्याची शक्यता पोट घेर जास्त असलेल्या व्यक्तींमध्ये असू शकते. अच्छा, नक्कीच. आत्ता सांगितल्याप्रमाणे खूप छान आहे बॉडी मास इंडेक्स. आपल्याला माहिती असतं पण आपण कधी करून बघत नाही. आज डॉक्टरांनी सांगितलं, त्यामुळे निश्चितच सगळ्यांनी हे करून बघायला पाहिजे. आपला लठ्ठपणा किती आहे आपल्याला हे समजेल. आता पुढचा प्रश्न आहे माझा की काही वेळेस असं होतं, आपण काही डाएट प्लॅन फॉलो करतो किंवा जिमला जातो, एक्सरसाइज करतो, तेव्हा तात्पुरतं वजन कमी होतं पण काही काळानंतर हे वजन पुन्हा वाढतं. तर याचं कारण काय असू शकतं? अगदी बरोबर आहे. आपण बघितलं असेल, आपण जेव्हा वजन कमी करण्याचा प्रयत्न करतो एक साधारण 8 ते 10% वजन आपण
अगदी जलद गतीने कमी करतो बरोबर. आणि त्यानंतर हे वजन परत वाढायला लागतं आणि आपल्याला असं वाटतं की आपण पथ्य पाळण्यात किंवा सातत्य राखण्यात आपल्याला ते जमत नाही आहे किंवा आपण फेल आहोत असं वाटायला लागतं. राईट. आणि त्यानंतर एक निराशा माणसाच्या पदरात पडायला लागते. परंतु ह्याच्या मागे काही वैज्ञानिक कारण आहेत आणि ते समजून घेणं गरजेचं आहे. ओके. वजन कमी करायला लागल्यावर नेमकं काय होतं हे समजून घेण्यासाठी थोडंसं मानवाच्या इतिहासात आपल्याला जावं लागेल. अच्छा. मानव जेव्हा आदिमानव अवस्थेत होता तेव्हा अन्नाचं दुर्भिक्ष होतं. अन्न हे शिकार करून कमवायला लागायचं. शिकार दररोज मिळेल याची शाश्वती नाही. एकदा मिळाली तर परत कधी मिळेल याची शाश्वती नव्हती. त्यामुळं मेंदूने एक यंत्रणा शरीरामध्ये तयार केलेली आहे. जे पण अन्न खाल्लेलं आहे ते शरीरात ऊर्जा म्हणून किंवा चरबी म्हणून स्टोअर केलं जायचं आणि सहजासहजी ही एनर्जी किंवा ही चरबी खर्च केली जाऊ नये अशी यंत्रणा मेंदूने तयार केली आहे. म्हणून वजन कमी करणं सोपं नसतं. आणि आजही ती यंत्रणा आपल्याकडे शरीरामध्ये मानवाच्या कार्यरत आहे. परंतु फूड अबंडन्स म्हणजे आपल्या सभोवती अन्न हे फार सोप्या प्रमाणात मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे आपण खाल्लं तर पटकन आपलं वजन वाढतं. जेव्हा आपण 8 ते 10% वजन कमी करून घेता तेव्हा आपलं जे बेसल एनर्जी एक्सपेंडिचर आहे, बेसल एनर्जी एक्सपेंडिचर म्हणजे सुप्त संस्थांना लागणारी ऊर्जा जी आपल्याला माहीत नाही अशा यंत्रणा ज्या सुरू आहेत शरीरामध्ये. जसं की मेंदू आहे, मेंदूला चालण्यासाठी ऊर्जा लागते, हृदयाला चालण्यासाठी ऊर्जा लागते, श्वसनासाठी लागते, लिव्हर अशा विविध ग्रंथींना चालवण्यासाठी जी ऊर्जा असते त्याला आपण बेसल एनर्जी एक्सपेंडिचर म्हणतो. जेव्हा आपण वजन कमी करायला लागतो तेव्हा बेसल एनर्जी एक्सपेंडिचर हे शरीर कमी करून टाकतं. कारण शरीराला ऊर्जा ही कन्झर्व करायची असते. मेंदूकडून तसे संकेत येतात आणि बेसल एनर्जी एक्सपेंडिचर कमी होतं. हा बेसल एनर्जी एक्सपेंडिचर कमी झाल्यामुळे पुढे वेट लॉस होण्याची गतीही कमी होते. यामुळं वेट लॉसला एक अडथळा निर्माण होतो. तिसरं आपण म्हणू हिडॉनिक सर्किट म्हणजे रिवॉर्ड सिस्टम जी आपल्या मेंदूमध्ये काम करते. मानव हा फक्त ऊर्जेसाठी जेवण करणारा प्राणी नाही आहे. मानव हा थोडासा वेगळा प्राणी आहे. मानव हा आपल्या आवडत्या गोष्टींमधून प्लेजर आनंद मिळवण्यासाठी काही पदार्थ खात असतो. जेव्हा आपण वेट लॉस किंवा डाएट प्लॅन करत असतो तेव्हा आपण ह्या पदार्थांपासून लांब असतो. तेव्हा रिवॉर्ड सिस्टम आपल्या शरीरामध्ये ॲक्टिवेट होते. मेंदूकडून काही संकेत येतात आणि कधीतरी आपल्या आवडीचे पदार्थ खाण्यात येतात. पथ्य तुटतं, आपोआप ते तुटतं आणि त्यानंतर ते जेव्हा खाण्यात येतात त्यानंतर पुन्हा वारंवार आपल्या आवडीचे पदार्थ खाणे, जास्त शर्करायुक्त पदार्थ खाण्यात येतात, जास्त चरबीयुक्त पदार्थ खाण्यात येतात आणि वेट लॉसचं किंवा वजन कमी करण्याची गती कमी होते आणि परत आपण ते वजन पुट ऑन करतो. तर हे काही कारणं आहेत जे डाएट प्लॅन्स आणि एक्सरसाइज प्लॅन्सला फेल करण्यात कारणीभूत आहेत. राईट, एक्झॅक्टली. आत्ताच्या त्याच्यात सरांनी खूप काही गोष्टी सांगितल्या आहेत, पण एक गोष्ट मला जी जवळची वाटली की लठ्ठपणा आणि साखरेचा खूप जवळचा संबंध आहे असं म्हणतात. वजन कमी करायचं असेल तर आधी साखर बंद करा किंवा गोड खाणं बंद करा असं म्हटलं जातं. तर हे कितपत खरं आहे आणि साखर किंवा गूळ यापैकी काय आपण डेली लाईफमध्ये वापरू शकतो आणि किती प्रमाणात वापरू शकतो? अगदी बरोबर आहे. शर्करा कुठल्याही फॉर्ममध्ये म्हणजे प्रोसेस्ड शुगर म्हणजे जी तयार शुगर आहे, गूळ ही ऊसापासून काढलेली शुगर आहे, साखरसुद्धा ऊसाच्या रसाच्या एका प्रोसेसमधून आलेली शुगर आहे. ह्या दोन्हीही रेडीमेड शुगर्स आहेत. शुगर्स ह्या एम्प्टी कॅलरीज आहेत, त्यामधनं न्यूट्रिशन मिळत नाही, त्यामध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स नसतात. त्यामुळे साखरेतून येणारी एनर्जी ही डायरेक्ट चरबी रूपामध्ये स्टोअर होते. त्यामुळं शुगर ही प्रोसेस शुगर ही कुठल्याही फॉर्ममध्ये असेल तर ती शरीराला अपायकारक आहे. फळांमधून कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्समधून मिळणारी शुगर तेवढा अपाय करत नाही, किंबहुना फायद्याची असते किंवा ती अगदी कमी प्रमाणात असते. पण डायरेक्टली प्रोसेस शुगर ही शरीराला चांगली नाही आणि ती टाळावी.
अच्छा. ओके. सो यानंतर लठ्ठपणा जर असेल तर त्या लठ्ठपणामुळे सहज उद्भवणारे आजार कोणते असू शकतात हे विचारणार आहोत. लठ्ठपणा हा आता मुळात एक स्वतंत्र आजार म्हणून त्याला बघितलं जातं. पूर्वी ह्याला एक इच्छाशक्तीचा अभाव, वजन कमी करण्याच्या इच्छाशक्तीचा अभाव, त्यामुळे होणारा लठ्ठपणा असं त्याला विचार केला जायचा. परंतु लठ्ठपणा हा एक आता स्वतंत्र आजार आहे जो इतर आजारांना प्रेरणा देतो किंवा चालना देतो, हे आता संशोधनातून सिद्ध झालेलं आहे. लठ्ठपणासोबत मधुमेह, त्यानंतर हाय ब्लड प्रेशर, स्लीप ॲपनिया म्हणजे श्वास घेण्यास त्रास होणे, लठ्ठपणामुळे तुमचा रेस्पिरेटरी रिझर्व, जी फुफ्फुसांची श्वास घेण्याची क्षमता असते ती कमी होऊन जाते. त्यामुळे रात्री झोपताना जास्त घोरणे किंवा श्वास अडकणे ह्या गोष्टी होऊ शकतात. त्यासोबतच किडनीचे आजार, त्यासोबत विविध यंत्रणांचे कर्करोग सुद्धा होतात. यामध्ये गर्भाशयाचा कॅन्सर आहे, ब्रेस्ट कॅन्सर आहे, स्वादुपिंडाचे कॅन्सर्स आहेत. अशा विविध प्रणालींना लठ्ठपणा हा अफेक्ट करू शकतो. जसं मधुमेह हा एक स्वतंत्र आजार आहे, पण तो शरीराच्या प्रत्येक अवयवाला इजा करू शकतो, अफेक्ट करू शकतो. त्याच प्रकारे लठ्ठपणामध्ये जी चरबी शरीरामध्ये साठते ती इन्फ्लामेशनचा एक सोर्स असते. तिच्यामधनं काही हार्मोन्स किंवा रसायन जे सिक्रेट होत असतात ते शरीराच्या प्रत्येक यंत्रणेला त्रासदायक आहेत व आजार निर्माण करण्यास कारणीभूत आहेत. म्हणजे लठ्ठपणा इतका घातक असू शकतो हे आपल्याला माहिती नव्हतं. आजच्या या सेशनमधनं डॉक्टरांकडनं हे कळालेलं आहे की जास्तीत जास्त काळजी घेतली पाहिजे की लठ्ठपणा होऊच नये, आणि झाल्यानंतर जे काही आजार होतात त्यातनं मग आपल्याला बाहेर पडण्यासाठी वेळ लागतो. यानंतरचा प्रश्न आहे सर की लठ्ठपणा आणि हृदयविकार हे दोघं एकमेकांशी किती निगडीत आहेत? अगदीच लठ्ठपणा हा हृदयविकाराशी डायरेक्ट निगडीत आहे. कारण की लठ्ठपणामध्ये जी चरबी एक्सेस साठते ती प्रत्येक रक्तवाहिनीमध्ये सुद्धा साठली जाते आणि ते हृदयविकारासाठी कारणीभूत ठरतं. हृदयाचा आकार हा तसाच असतो, परंतु लठ्ठपणा वाढल्यामुळे चरबीचं प्रमाण वाढल्यामुळं त्याला पंप करण्याची क्षमता हृदयावरती जास्त ताण येतो आणि मग ब्लड प्रेशरसुद्धा त्यातनं निर्माण होऊ शकतं. तर लठ्ठपणा हा अगदी हृदयविकार होण्यासाठी कारणीभूत आहे असं मी म्हणेन. ओके. बेरियाट्रिक सर्जरी नेमकी का केली जाते आणि ही सर्जरी कोणी करावी? बेरियाट्रिक शस्त्रक्रिया ही एक मेटाबॉलिक सर्जरी आहे. ही लठ्ठपणा कमी करण्यासाठी आहे किंवा लठ्ठपणामुळे इतर आजार जडलेल्या लोकांसाठी ही शस्त्रक्रिया आहे. आता ही शस्त्रक्रिया कोणी करावी हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. तर बॉडी मास इंडेक्स हे एक पॅरामीटर आपण ह्यात धरून चालू आहे. ज्या व्यक्तींचा बॉडी मास इंडेक्स 40पेक्षा जास्त आहे त्यांनी डेफिनेटली ही सर्जरी करावी. ज्या व्यक्तींचा बॉडी मास इंडेक्स 35पेक्षा जास्त आहे आणि ज्यांना कोमॉर्बिडिटीज आहेत, म्हणजे इतर काही आजार सोबत आहेत, डायबिटीज आहे, हाय ब्लड प्रेशर आहे, स्लीप ॲपनिया, श्वास घ्यायला त्रास होत आहे, गुडघ्यांचे सांध्यारोपण करायचे आहे परंतु त्यांचं वजन एवढं जास्त आहे की ऑर्थोपेडिक सर्जन्स त्यांचे सांध्यारोपण करत नाही आहेत किंवा ते कॅन्डिडेट्स नाही आहेत सक्सेसफुल सांध्यारोपण सर्जरीसाठी, अशा लोकांना वेट लॉसनी भरपूर फायदा होतो. तर ह्या लोकांनी ही शस्त्रक्रिया करावी. अतिशय लिमिटेड सिलेक्टेड सेंटर्समध्ये 30 BMIच्या वरसुद्धा ही सर्जरी केली जाते. ज्या लोकांमध्ये अनकंट्रोल डायबिटीज आहे किंवा ज्यांचा मधुमेह आटोक्यात ठेवणं फार अवघड जात आहे औषधांच्या बेसिसवरती. मधुमेहासाठी ही शस्त्रक्रिया जेव्हा करतो आपण किंवा जेही लठ्ठ पेशंट्स आहेत तो ज्यांना मधुमेह आहे, दुसऱ्या दिवशीपासून त्यांचे मधुमेहाला लागणारे डोसेस किंवा औषधं अगदी पूर्णपणे बंद होऊन जातात. परिणामतः मधुमेहामुळे लॉंग टर्ममध्ये जो शरीरातील अवयवांना अपाय होणार आहे, इजा होणार आहे, त्यापासून हे रुग्ण बचावतात आणि एंड ऑर्गन डॅमेजपासून यांचा म्हणजे एंड ऑर्गन डॅमेज हे टाळता येऊ शकतं. बेरियाट्रिक सर्जरी म्हणजे नक्की काय करतात, ही कशी करतात शस्त्रक्रिया? बेरियाट्रिक सर्जरी ही एक लॅप्रोस्कोपिक सर्जरीद्वारे केली जाते किंवा आपण साध्या भाषेत म्हटलं तर दुर्बिणीद्वारे ही शस्त्रक्रिया केली जाते.
अगदी छोटे छोटे पोटाला छिद्र करून, जसं की हर्नियाची शस्त्रक्रिया आहे, गॉल ब्लॅडर आहे, अपेंडिक्स आहे, जशी ही शस्त्रक्रिया लॅप्रोस्कोपीद्वारे होते तशीच ही शस्त्रक्रिया ही दुर्बिणीद्वारे म्हणजे लॅप्रोस्कोपिकली होते. ह्यामध्ये 2 प्रकारच्या सर्जरीज आपण करतो प्रिन्सिपली. एक आहे रेस्ट्रिक्टिव्ह सर्जरी आणि दुसरं आहे माल अब्झॉर्प्टिव्ह सर्जरी. रेस्ट्रिक्टिव्ह सर्जरीमध्ये आपण जठराच्या पिशवीचा आकार हा लहान करतो, जठराला कट करतो आपण आणि त्याचं रूपांतर एका ट्यूबमध्ये करतो. ही जठराची कॅपॅसिटी जेव्हा कमी होते तिचं रूपांतर ट्यूबमध्ये होतं, त्यामुळे साहजिक आहे की अन्नाचा इंटेक कमी होतो त्याची कॅपॅसिटी कमी असल्यामुळं. दुसरी गोष्ट अशी आहे की जठराचा असा भाग आपण ह्या शस्त्रक्रियेमध्ये काढतो जो ग्रेहलिन हार्मोन सिक्रेट करत असतो, आणि हा ग्रेहलिन हार्मोन जो आहे तो आपल्याला भूक लागण्यासाठी कारणीभूत असतो. हा ग्रेहलिन हार्मोन सिक्रेट करणारा भाग जेव्हा आपण या शस्त्रक्रियेत काढतो तर ग्रेहलिनकडून मेंदूला जाणारे संकेत कमी होतात आणि भूक कमी होते. दुसरी शस्त्रक्रिया आहे माल अब्झॉर्प्टिव्ह सर्जरी, ज्यामध्ये जीवनसत्व शोषून घेण्याची जी प्रक्रिया आहे ती कमी होते, मंदावते. खाल्लेलं अन्न हे आतड्यांच्या सुरुवातीच्या भागातून न जाईल आणि त्याला बायपास करून आतड्यांच्या पुढच्या भागात सोडता येईल अशी व्यवस्था केली जाते, असा बायपास केला जातो. त्यामुळं अन्न शोषून घेण्याचं, जीवनसत्व शोषून घेण्याचं आणि चरबी शोषून घेण्याचं प्रमाण कमी होतं, परिणामतः वेट लॉस होतो. जेव्हा भूक कमी झालेली आहे आणि अब्झॉर्प्शन हे किंवा जीवनसत्वांचं चरबीचं अब्झॉर्प्शन कमी झालेलं आहे, त्यावेळी जी शरीरात स्टोअर झालेली चरबी आहे किंवा ज्यामुळं आपण लठ्ठपणा आलेला आहे म्हणतो, एनर्जी प्रोडक्शन म्हणून म्हणजे जी ऊर्जा जनरेशनसाठी शरीर ही स्टोअर केलेली चरबी वापरायला लागतं आणि म्हणून आपल्याला वेट लॉस मिळतो. बरोबर. पण तुम्ही आता सांगितलं की भूक लागत नाही ही शस्त्रक्रिया झाल्यावर, तर मला सांगा की याचे काही दुष्परिणाम पण असू शकतात का? अगदीच दुष्परिणाम होतील जर ते आपण अर्ली चेक नाही केले किंवा त्यांचं आपण प्रिव्हेन्शन करण्याची मेथड आपण लागू केली नाही तर. भूक लागत नाही, भूक अतिशय कमी होते, मंदावते. अतिशय थोडं जेवण घेतल्यानंतर पोट भरल्याची किंवा भूक शमन झाल्याची भावना रुग्णांना येते. बेरेट्रिक आपण रुटीनली जर बघितलं तर 2000 ते 2200-2400 किलो कॅलरीजचा आपण डाएट घेत असतो दररोज. बेरेट्रिक शस्त्रक्रियेनंतर हा डाएट 300 ते 500 किलो कॅलरीजचा असतो आणि तेवढ्या डाएटवर सुद्धा पेशंटची भूक भागते आणि पेशंटला कुठलाही त्रास होत नाही, उलट पेशंट एनर्जेटिक आणि उत्साही फील करतात. काही न्यूट्रिशन्सची डेफिशियन्सी किंवा जीवनसत्वांची कमतरता शरीरात होऊ नये म्हणून आपण त्याची काळजी घेऊन मल्टीव्हिटॅमिन सप्लिमेंट्स बेरॅट्रिक पेशंट्समध्ये नियमित सुरू करतो. त्यामुळं असा धोका सहसा निर्माण होत नाही. म्हणजे जनरल बघितलं तर ही सर्जरी सेफ आहे असं आपण म्हणू शकतो. अगदी जबाबदारीने कुठलेही बेरॅट्रिक सर्जन किंवा आज मेडिकल फील्डचे लोक सांगू शकतील की अतिशय 100% ही शस्त्रक्रिया सेफ आहे किंवा इतर कुठल्याही लॅप्रोस्कोपिक सर्जरी एवढी सहज आणि सोपी आहे. ओके सर, याला काही वयोमर्यादेची अट आहे का? म्हणजे या पर्टिक्युलर वयाच्या नंतर ही सर्जरी आपण करू शकत नाहीत असं काही आहे का? अगदी ही शस्त्रक्रिया 65 वयोगटापर्यंत करण्यात आलेल्या आहेत. तुरळक काही ठिकाणी जास्त वयोगटातही केलेल्या असतील, पण डॉक्युमेंटेड नाही. परंतु 65 एजपर्यंत ही शस्त्रक्रिया सेफली केली जाऊ शकते. ओके. आता असे काही फॅक्टर्स असतात की कोणत्या कोणत्या रुग्णांनी ही शस्त्रक्रिया करू नये, म्हणजे ज्यांना आधी काही वेगळा त्रास आहे अशा रुग्णांनी ही करू नये असं असतं का? जे पेशंट्स ॲनेस्थेशिया म्हणजे भूल देण्यासाठी फिट नाहीत कुठल्याही कारणामुळे, त्यांच्यामध्ये ही शस्त्रक्रिया करता येणार नाही. अच्छा. ज्या पेशंट्सला ब्लिडिंग डिसऑर्डर्स आहेत किंवा ज्यांना रक्ताभिसरण संस्थे संबंधित काही आजार आहेत जेणेकरून रक्त लवकर थांबत नाही, ऑपरेशन करताना अवाजवी रक्तस्राव होऊ शकतो, अशा रुग्णांनी सहसा ही शस्त्रक्रिया करू नये. बरोबर. आता शस्त्रक्रियेचाच विषय चाललाय, त्यामुळे शस्त्रक्रियेविषयी मला एक प्रश्न आवर्जून विचारायचा आहे. डॉक्टर म्हणून शस्त्रक्रियेच्या आधी पूर्वतयारी तुमची कशी असते? त्यानंतर शस्त्रक्रिया जेव्हा होते तेव्हा काय काय तयारी असते आणि ती झाल्यानंतर काय काळजी घ्यायला पाहिजे?
पेशंट जेव्हा आमच्याकडे शस्त्रक्रियेच्या मानस घेऊन येतात त्यावेळी पहिल्या कन्सल्टेशनमध्ये आम्ही त्यांची सगळी हिस्ट्री घेतो. ते कुठल्या प्रकारची त्यांची जीवनशैली आहे, ते फिजिकली ॲक्टिव्ह आहेत का नाही, ते कुठल्या प्रकारचा आहार घेतात, की व्हेजिटेरियन आहेत, नॉन व्हेजिटेरियन आहे, गोड खाण्याचं प्रमाण किती आहे, अशी एक जनरल हिस्ट्री, पूर्वीच्या आजारांचं तपशील आम्ही घेतो. जेव्हा शस्त्रक्रिया ठरते त्याआधी आम्ही रुग्णांना 15 दिवस आधी हाय प्रोटीन लो कॅलरी लिक्विड डाएट सुरू करतो. ह्यामुळं लिव्हरची साईज थोडीशी कमी होते आणि ऑपरेशन करताना बरीचशी मदत होते. परंतु माझ्या अनुभवात बरेचसे पेशंट्स 3 ते 5 किलो वजन ह्या 15 दिवसातच लूज करतात आणि त्यांचा बराच आत्मविश्वास वाढतो आणि त्यानंतर हे पेशंट्स बऱ्यापैकी चांगलं परफॉर्म करतात सर्जरीनंतर. सर्जरी जेव्हा होते साधारण 1 दिवस आधी रुग्णांना आम्ही ॲडमिट करतो. दुसऱ्या दिवशी साधारण ही शस्त्रक्रिया होते. 1.5 तास ते 2-2.5 तासापर्यंत साधारण ह्या शस्त्रक्रियेचं ड्युरेशन असतं. दुसऱ्या दिवशी म्हणजे ऑपरेशननंतर इमिडिएट दुसरा दिवस, ज्याला आम्ही पोस्ट ऑफ डे 1 म्हणतो, त्या दिवशीच पेशंटला आम्ही लिक्विड डाएट सुरू करतो. थोडंसं लिक्विड फॉर्ममध्ये पेशंटला खायला देतो आणि त्याच्या नेक्स्ट डे म्हणजे साधारण पोस्ट ऑफ डे 2 त्या दिवशी आम्ही डिस्चार्ज करतो. ह्याच्यानंतर पेशंट्सना आम्ही रेग्युलर ॲक्टिव्ह राहायला सांगतो. ते ऑपरेशन झाल्या दिवशीच फिरू शकतात, तसंच रुटीन ॲक्टिव्हिटीज ते सगळ्या करू शकतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे शस्त्रक्रियेनंतरचा आहार. हा आहार अतिशय बदललेला असतो. रुग्णांना पहिले 10 दिवस आम्ही लिक्विड डाएट देतो, त्याचा चार्ट बनवून दिलेला असतो. त्यानंतरचे 10 दिवस सेमी सॉलिड डाएट असतो, त्यानंतर सॉफ्ट डाएट आणि मग फुल डाएट. शस्त्रक्रियेनंतरचा आहार हा अतिशय साधा आहार असतो आणि तो फार हळूवार घ्यायचा असतो, कारण कधी कधी झटकन घेतलं तर ॲसिडिटी होणे, पोट फुगणे, उलट्या होणे असे परिणाम आपल्याला दिसू शकतात. म्हणून हा आहार अगदी शांतपणे हळूहळू घ्यायचा असतो. त्या संदर्भातला तपशील आणि इन्स्ट्रक्शन्स पेशंट्सना घरी जाताना दिलेले असतात. त्यानंतर पेशंट 3 महिन्याला फॉलोअप करतात आणि त्यानंतर 6 महिने आणि नंतर इयरली फॉलोअपमध्ये राहतात. यामध्ये आपण पेशंटचा वेट लॉस कसा होतोय, त्यांना काय अडचणी निर्माण होत आहेत, नवीन जीवनशैली आत्मसात करण्यात काही अडचणी आहेत का, फिजिओथेरपिस्टची मदत घ्यावी लागते का, सायकॅट्रिस्टची मदत घ्यावी लागते का, ह्या सगळ्या गोष्टींचं असेसमेंट आम्ही करत असतो. एकदा ही सर्जरी झाल्यानंतर परत ही सर्जरी करण्याची वेळ येते का? रेअरली, अगदी कमी केसेसमध्ये परत सर्जरी करावी लागू शकते. परत सर्जरी ही प्रामुख्यानं साईड इफेक्ट्स जर खूप जास्त प्रमाणात झाले तर तिला रिव्हर्स करण्यासाठी केली जाते. सेकंड बेरियाट्रिक सर्जरीमध्ये वेट लॉसच्या दृष्टीने फार जास्त फायदा होत नाही. म्हणजे जर ज्या पेशंट्समध्ये वेट लॉसची गती कमी असेल किंवा जसे रिझल्ट्स आपण एक्सपेक्टेड केले तसे नसतील येत, तर सेकंड सर्जरीमध्ये तितकाच वेट लॉस मिळेल याची थोडीशी शक्यता कमी आहे. त्यामुळं सेकंड सर्जरीचा प्रश्न सहसा येत नाही आणि आलाच तरी त्याचा खूप फायदा होत नाही. ओके. सो एक कन्सेप्ट आहे लायपोसक्शन. लायपोसक्शन आणि बेरियाट्रिक सर्जरी यामध्ये काय फरक आहे? लायपोसक्शन ही एक सौंदर्यवर्धक शस्त्रक्रिया आहे. लायपोसक्शनमध्ये मेकॅनिकली चरबी वितळून काढली जाते. एखाद्या पर्टिक्युलर भागातली आपण मेकॅनिकली चरबी काढत असतो. आणि बेरियाट्रिक सर्जरी ही एक मेटाबॉलिक सर्जरी आहे. म्हणजे चयापचयाद्वारे शरीरातून चरबी ही उत्सर्जित होते. बेरियाट्रिक सर्जरीनंतर चरबी बाहेर काढली जात नाही, पण अशी यंत्रणा तयार होते की मेटाबॉलिझम फास्ट होतं. म्हणजे जसं की आपण डाएट प्लॅन्स किंवा एक्सरसाइज करून जेव्हा आपण चरबी किंवा वजन कमी करतो तेव्हा चरबी बाहेर उत्सर्जित होताना दिसत नाही, ती श्वसनातून आणि इतर यंत्रणेतून ती उत्सर्जित होत असते. तशी बेरियाट्रिक सर्जरीनंतर आपल्याला रिझल्ट्स बघायला मिळतात. जेव्हा मेटाबॉलिक सर्जरीद्वारे चरबी शरीरातून उत्सर्जित होते तेव्हा शरीरावरती सकारात्मक बदल बघायला मिळतात आणि प्रत्येक संस्थेमधून ही चरबी उत्सर्जित होत असते. म्हणून शरीरावरती बरेच सकारात्मक चेंजेस आपल्याला बघायला मिळतात. ओके.
सर असं म्हणतात की गट हेल्थ ही ब्रेन हेल्थसाठी सुद्धा खूप महत्त्वाची आहे, त्या दोघांचं कनेक्शन आहे असं आपण म्हणतो. तर मग लठ्ठपणाचा आपल्या मूडवर किती परिणाम होऊ शकतो? लठ्ठपणाचा मूडवरती फार मोठा परिणाम होतो. हा प्रश्न अगदी फार चांगला तुम्ही विचारला. कारण की लठ्ठपणाचा मूडवरच नाही तर ओव्हरऑल सायकॉलॉजीवर रुग्णांच्या आपल्याला परिणाम बघायला मिळतो. अच्छा. डिस्क्रिमिनेशन किंवा भेदभाव जर तुम्ही बघितलं तर जागतिक स्तरावरती लठ्ठपणा हे भेदभावाचं तिसरं कारण आहे. 3 नंबरचं कारण आहे. पहिल्या नंबरचं कारण आहे वय. ओके. वयाचं डिस्क्रिमिनेशन किंवा वयातला भेदभाव. दुसरं आहे रेस, म्हणजे तुमचा स्किन कलर काय किंवा तुम्ही कुठल्या रिजनमधून येता, हा दुसरा भेदभावाचा प्रमुख कारण आहे. आणि लठ्ठपणा हे तिसरं कारण आहे. अगदी शाळेच्या एज ग्रुपपासून ह्या मुलांना सायकोलॉजिकल चॅलेंजेस आणि भेदभाव सहन करावा लागतो. त्यामुळे बरीचशी मानसिकता दुखावली जाते, मानसिकता बदलते. वर्क प्लेसला सुद्धा लठ्ठ व्यक्तींना भेदभाव सहन करावा लागतो. ओव्हरऑल त्यामुळे त्यांचं कामावरून ॲब्सेंट राहण्याचं प्रमाणसुद्धा बरंच जास्त आहे. तर डिप्रेशन, अँझायटी, इटिंग डिसऑर्डर्स, स्लीप डिसऑर्डर्स, हा बराचशा सायकोलॉजिकल गुंतागुंत ही लठ्ठपणा असलेल्या व्यक्तींमध्ये बघायला मिळते. म्हणून त्यांना चिडवण्याच्या अनुषंगानं बघण्यापेक्षा एक सिम्पॅथेटिक आणि एम्पथी असलेल्या वेनी, संवेदनशील वेनी त्यांना बघणं गरजेचं आहे. कारण लठ्ठपणा हा त्यांच्या इच्छाशक्तीचा प्रॉब्लेम नसून हा एक मेडिकल प्रॉब्लेम आहे, जसा की डायबिटीज आणि हायपरटेन्शन आहे. हे जनसामान्याला लक्षात येणं गरजेचं आहे. लठ्ठपणाकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन आज आपल्याला नक्कीच कळालेला आहे. यानंतर मला विचार असं वाटेल की ज्यांना फार एक्सरसाइज किंवा जिम करायला जमत नाही, तर त्यांनी त्यांच्या डेली लाईफमध्ये छोटंसं काही चेंजेस करून याच्यावर कंट्रोल करता येईल का? जसं चालणं, आपण म्हणतो की चालणं खूप इम्पॉर्टंट आहे, तर चालण्याद्वारे किंवा आणखीन काहीतरी एखादं एक्सरसाइज करण्याद्वारे हे कंट्रोलमध्ये कसं ठेवता येईल? एक्सरसाइजची डेफिनेशन ही असली पाहिजे की मॉडरेट रेग्युलर एक्सरसाइज, म्हणजे साध्या प्रकारचा आणि नियमित व्यायाम. अच्छा. सस्टेनेबल व्यायाम, जोही व्यायाम आपण रेग्युलरली म्हणजे बेडवरून उठून करू शकता असा व्यायाम आपण निवडला पाहिजे. मग ते सायकलिंग असो, स्विमिंग असो, लो इम्पॅक्ट एक्सरसाइजेस. अगदी जिममध्ये जाऊन हेवी वेट्स उचलावेच असं गरजेचं नाही. अच्छा. किंवा त्यासाठी आपलं शरीर बनलेलंही नाही. तर मॉडरेट रेग्युलर एक्सरसाइज ही डेफिनेशन असावी. त्यात अगदी सहज चालणे, पण त्यात सातत्य असावं, असा एक्सरसाइज निवडावा आणि त्यात आपण पुढे जावं. त्याचा नक्कीच शरीराला फायदा होईल. ओके. लठ्ठपणासाठी मेडिकवरमध्ये काही उपाययोजना आहेत? मेडिकवर हॉस्पिटल इथे साधारण 1.5 वर्षापूर्वी आम्ही बेरॅट्रिक सर्जरीचं कार्य सुरू करण्याचा मानस केला होता. मी असं म्हणणार नाही की आम्ही पहिलेच युनिट आहोत जे छत्रपती संभाजीनगर, औरंगाबाद येथे आम्ही हा प्रयोग करत आहोत. इथे प्रयोग झालेले आहेत, परंतु आम्ही एक डेडिकेटेड बेरॅट्रिक क्लिनिक उभारण्याचा मानस केला आणि तो सुरू करून हळूहळू आम्ही त्यात काम वाढवलं. आज बऱ्यापैकी रुग्णांना आम्ही सेवा देऊ शकलो आहे, त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकलो आहे. तर बेरॅट्रिक सर्जरी अंतर्गत आम्ही बेरॅट्रिक सर्जनची टीम आहे. फिजिशियन्स, MD मेडिसिन्स, सायकॅट्रिस्ट, फिजिओथेरपिस्ट, डायटिशियन, इंटेन्सिव्हिस्ट, या सगळ्यांची एक टीम आहे आणि ह्या टीमचं आम्ही एक योगदान बेरॅट्रिक सर्जरीमध्ये मेडिकवर इथं देत आहोत. आता एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की तुमचं कामकाज नक्की कसं चालतं हे आम्हाला थोडंसं जाणून घ्यायचं आहे. तर एखाद्या पेशंटचा तुम्ही अनुभव सांगू शकाल का, की जेणेकरून सगळ्यांना कळेल की ही काय पद्धत असते कामाची? नक्कीच. कमीत कमी वय म्हणजे 35 वर्षीय महिलेची आम्ही सर्जरी केली आहे. जास्तीत जास्त म्हणजे 65 वर्षीय 2 महिलांची सर्जरी केलेली आहे. तर 35 वर्षीय महिला, 125 वजन त्यांचा, BMI 125 किलो वजन, BMI साधारण 52 होता त्यांचा. त्यांना चालताना दम लागणे, धाप लागणे, थोडं अंतर चाललं की धाप लागायची. त्यांच्यामध्ये आम्ही ही शस्त्रक्रिया केली. 10 महिन्यांमध्ये त्यांचं वजन 86 किलो होतं 125 वरून, आणि अजूनही त्या फॉलोअपमध्ये आहेत. त्यांची वेट लॉसची जर्नी सुरू आहे.
65 वर्षीय महिला, 100 किलो वजन, BMI 43 होता. त्या गुडघ्यावर पडल्या कारणामुळे त्यांना सांधारोपण शस्त्रक्रियेची सल्ला ऑर्थोपेडिक सर्जननी दिला होता. परंतु वजन जास्त असल्या कारणाने ते शस्त्रक्रिया करू नये असंही त्यांचं म्हणणं होतं. त्या ही शस्त्रक्रिया 10 वर्षापासून करण्याचा विचार करत होत्या. त्या माझ्या परिचित आहेत. मग आता त्यांनी फायनली तो निर्णय घेतला. आज 1 वर्षानंतर त्यांचं वजन साधारण 62 किलो आहे, 62 kg. आणि त्यांनी आता त्यांची गरज सांधारोपण शस्त्रक्रियेची राहिलेली नाही. एवढा फरक त्यामध्ये जाणवू शकतो. एक 42 वर्षीय पुरुष, यांचं वजन 146 किलो होतं. त्यांचं 6 महिन्यात वजन साधारण 80 किलोपर्यंत आहे. ते डायबिटिकसुद्धा होते आणि शस्त्रक्रियेनंतर दुसऱ्या दिवशीपासून त्यांची डायबिटीसचे औषधं बंद झालेले आहेत, इन्सुलिन बंद झालेलं आहे. असे काही अनुभव आमच्या गाठीशी आहेत आणि आम्ही आमचं मार्गक्रमण त्यात करत आहोत. नक्कीच जनरल प्रेक्षकांसाठी तुम्ही एक काय संदेश द्याल की कशा प्रकारे आपल्याला डेली रुटीनमधनं या सगळ्या गोष्टी कंट्रोल करता येतील? तर मॉडरेट रेग्युलर एक्सरसाइज, जसं मी म्हटलो, एक हेल्दी सकस आहार ज्यामध्ये शर्करा कमी असेल, चरबी कमी असेल, जोही आपल्या कल्चरमधला आहार आहे. फार फॅन्सी डाएट करायची काही गरज नाही. आपल्या कल्चरमधला जो आहार आहे तो नक्की घ्यावा आणि सोबत एक मॉडरेट रेग्युलर एक्सरसाइज. वजन वाढण्याआधीच त्याला चेक करावं किंवा जेव्हा वाढतंय तेव्हा आपण सल्ला घ्यावा. डायटिशियन्सचा असेल, एक्सरसाइज शिकवणाऱ्यांचा असेल किंवा मेडिकल ॲडवाईज असेल. आपल्याला बेरियाट्रिक सर्जरीकडे जायची गरज पडू नये किंवा ओबेसिटीच्या मेडिकल मॅनेजमेंटकडे जावं लागू नये याची काळजी आधीच घ्यावी. यंगस्टर्स मुलांना मी सांगेल की एक फार छान म्हण मी ऐकलेली आहे, त्यामध्ये युअर मदर इज अ डॉक्टर अँड द फूड शी मेक्स इज मेडिसिन फॉर यू. म्हणजे तुमची आई हे एक डॉक्टर आहे आणि तिच्या हातचं जेवण हे अगदी चवीने, रुचकरपणे, आनंदाने खाल्लं पाहिजे, कारण ते एखाद्या औषधासारखं काम करू शकतं. आणि जंक फूडकडे, फास्ट फूडकडे जाऊ नये आणि कीप युअर सेल्फ ॲक्टिव्ह अँड कीप हेल्दी. नक्कीच खूप छान संदेश दिलेला आहे डॉक्टरांनी. आजच्या कार्यक्रमातनं स्वरूप बोराडे डॉक्टर आपल्यासोबत होते, त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते आणि खास चर्चा खास डॉक्टरांसोबत या कार्यक्रमात इथेच थांबूयात.